नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. नुकतीच G7 मीटिंग झाली, ही कॅनडामध्ये घेतली गेली होती आणि G7च्या सर्व देशांनी त्याच्यामध्ये भाग घेतला. या बैठकीमध्ये खरं सांगायचं तर G7 मध्ये म्हणजे सगळे पाश्चात्य देश होते. त्याच्यात कॅनडा असतो, इतर पाश्चात्य आणि जपान या सगळ्या मंडळींना घेऊन G7 मीटिंग मध्ये अमेरिका नेमकी कशी वागते आणि त्यांना प्रतिसाद सुद्धा कसा मिळतो, हे एक कुतूहल होतं. कारण युक्रेनच्या पार्श्वभूमीवरती एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. युरोपच्या संरक्षणाची जबाबदारी संपूर्णपणे अमेरिकेची नाही. तुमचाही खर्च तुम्ही स्वतः उचलला पाहिजे असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं आणि शिवाय युक्रेन मधल्या युद्धाला विराम मिळालाच पाहिजे अशी त्यांची आग्रही भूमिका आहे. व्हेरॅज युरोप मधले जे युरोपियन युनियन मधले जे देश आहेत त्या सगळ्यांना असं वाटतं की हे युद्ध चालू राहिलं पाहिजे, नाही तर पुतीन यांना मोकळं रान मिळेल आणि रशियन सैन्य आमच्या देशांमध्ये घुसवण्यात येईल. तर अशा पद्धतीची ही एक टसल चाललेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर जेव्हा G7 ची मीटिंग खास करून कॅनडामध्ये घ्यायचं, तर कल्पना करा तुम्ही परिस्थिती कशी. कारण खुद्द कॅनडाला सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय आमचं 51वं राज्य बना म्हणून. तुम्हाला जर का टेरिफ नको असतील तर अशा अवस्थेमध्ये डेन्मार्कची परिस्थिती बघा कशी असेल. डेन्मार्क काही G7चा मेंबर नाहीये, पण युरोपियन युनियनचा मेंबर आहे आणि त्याच्याशी सुद्धा थोडासा क्लॅश आलेला आहे ग्रीनलँडवरून. तर अशी परिस्थिती असताना G7 मध्ये अमेरिका आपलं म्हणणं कसं पुढे रेटणार, याची उत्सुकता होती. पण असं दिसतंय की अमेरिकेने G7च्या माध्यमामधून एक प्रकारे जग लक्ष जे होतं ते रशियावरून उडवून चीनकडे कॉन्सन्ट्रेट केल्याचं दिसून येतं आणि त्याला सर्व युरोपियन देशांनी सुद्धा मान्यता दिली. एक प्रकारे त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की चीनवरती जास्त लक्ष देण्याची गरज आहे. आता राजकारण बघा त्याच्यात कसं आहे. राजकारण म्हणायचं म्हणजे संपूर्ण हा जो युक्रेनचा जो संघर्ष झाला त्याच्यामध्ये युरोपियन देश आणि चीन यांच्यामध्ये थोडंफार वितुष्ट आलेलंच होतं. कारण पुतीन यांच्या मागे उभे राहिल्या तर चीनच आणि भारताने तर फक्त तेल खरेदी आणि त्याच्या शुद्धीकरणामधून ते तेल युरोपात पाठवणं असा प्रकार केला. परंतु चीननी मात्र रशियाला लष्करी कुमक सुद्धा पाठवली असा आरोप केला जातो. त्यामुळे चीनवरती युरोपाचा अधिक दात असण्याची शक्यता तर जरूर होती. पण प्रत्यक्षामध्ये चीन सोबतचे जे व्यापारी संबंध आहेत ते काही या मंडळींनी कमी केलेले आपल्याला दिसले नाही. आणि म्हणून G7 मीटिंग मध्ये चीन बाबत काय बोललं गेलं हे एक औत्सुक्याचं एक मॅटर आहे. त्याच्याकडे माझं लक्ष गेलेलं होतं आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं तुम्ही बघाल तर एक असा ओघ दिसतो तुम्हाला. एकामागून एक एकामागून एक चीन संबंधामधले जे पॉइंट्स आलेत ते अतिशय महत्वाचे आलेले आहेत आणि त्याच्यावरती त्यांनी एक आतापर्यंत अमेरिकेनी म्हणजे ट्रम्प यांच्या काळामध्ये रशियाच्या ज्या शॅडो फ्लीट्स होत्या, म्हणजे ज्या दक्षिण चीन समुद्रामध्ये रशिया हा चीनच्या बाजूने उतरलेला दिसायचा, त्याच्यावरती टीका केलेली दिसली नव्हती आजपर्यंत. म्हणजे रशियाला ज्याला म्हणतो आपण त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न चाललेला आहे की बाबा युक्रेनचं युद्ध थांबवा. त्याच्यामध्ये हे जे वितुष्टाचे म्हणा किंवा मतभेदाचे पॉइंट जे आहेत त्याच्यावरती ट्रम्प यांच्याकडून मल्लीनाती झालेली आपण काही बघितलेली नव्हती. पण तो प्रकार जो आहे तो अमेरिकेतर्फे तसाच ठेवला गेला. म्हणजे रशिया चीनला साऊथ चायना च्या समुद्रामध्ये मदत करतोय अशा पद्धतीची पोझिशन घेतोय, याच्यावरती कुठलंही भाष्य केलं गेलं नाही. आतापर्यंत अशा पद्धतीने जे मदत चाललेली होती त्याच्यावरती बोललं जात होतं आणि अतिशय म्हणजे सौम्य नव्हे तर कडक शब्दामध्ये बोललं जात होतं. पण यावेळी तसं काही झालेलं आपल्याला दिसलं नाही. तैवानच्या बाबतीमध्ये मात्र आपल्याला म्हणता येईल की G7नी तैवानचं जे स्टेटस आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल घडून येऊ नये
म्हणून एक जाहीर भूमिका घेतलेली दिसली आपल्याला. आणि इंडो पॅसिफिक मधले जे मंत्री आहेत त्या मंत्र्यांची एक स्वतंत्र बैठक घेऊन ह्या प्रदेशामधली संरक्षण आणि त्याच्यामधले जे आर्थिक आव्हानं आहेत त्याचा वेगळा विचार केला जावा अशी सूचना करण्यात आली आणि त्यानुसार एक वेगळं सेशन त्याच्यावरती घेतलं गेलं. त्याच्यामध्ये अर्थातच इंटर कनेक्शन जे आहे युरोप आणि इंडो पॅसिफिक सिक्युरिटी त्याच्यावरती सुद्धा एक भर दिला गेलेला आपण बघितलं. आता ह्याच जोडीला म्हणजे केवळ चीन बाबत बोललं गेलं असं नाही, तर चीनचा जो सर्वात जवळचा मित्र नॉर्थ कोरिया आहे, उत्तर कोरिया त्याच्याबाबत सुद्धा टिप्पणी आली. नॉर्थ कोरियाचे आणि आज रशियाचे सुद्धा चांगले संबंध आहेत. नॉर्थ कोरियाने तर आपले सैन्य रशियाला दिलं युक्रेन युद्धामध्ये वापरण्यासाठी म्हणून. तर ज्या नॉर्थ कोरियाचे आण्विक शस्त्रास्त्र, त्यांची मिसाईल, नवीन नवीन मिसाईल बनवण्याची, विकसित करण्याची त्यांची प्रक्रिया, सगळी प्रणाली, त्यांचा सायबर वॉरफेअर म्हणजे सायबर हल्ले जे होतात त्याच्या मागे असलेला नॉर्थ कोरियाचा सहभाग आणि क्रिप्टो करन्सी मधला त्यांचा जो सहभाग आहे, या सगळ्या मुद्द्यांना हात लावला गेला आणि याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली दिसली. एक वेगळं सेशन आयोजित केलं गेलेलं होतं. त्याच्यामध्ये नॉर्थ कोरियानी जे रशियासाठी आपलं सैन्य पाठवलं त्याची नेमकी काय काय बदल आणि परिणाम होऊ शकतात केवळ आशियाच्या सिक्युरिटीवर नाही तर युरोपाच्या सुद्धा. युरोप म्हणजे इथे आता पाश्चिमात्य असा आपल्याला अर्थ घ्यावा लागेल. तर अशा पद्धतीने नॉर्थ कोरियाचा उल्लेख याच्यामध्ये आला, ही सुद्धा एक वेगळी गोष्ट आहे. एक गोष्ट तर आपण समजली पाहिजे की जपान हा G7 मधला एक मेंबर आहे आणि नॉर्थ कोरिया जे जे काही करतं त्याच्याबद्दल जपानला अनेक प्रकारचे आक्षेप असतात. तो अतिशय जवळ असलेला देश आहे त्याच्यामध्ये आणि एक वेगळ्या प्रकारचं वितुष्ट जपानशी नॉर्थ कोरियाचं होतं. जे युद्ध झालं ते सुद्धा त्याच पद्धतीने झालं होतं आणि मग अमेरिकेने त्यात सहभाग घेतला होता वगैरे. जुनी जरी गोष्ट असली तरी देखील त्या ज्या खुणा आहेत त्या अजूनही तशाच आहेत. त्यामुळे नॉर्थ कोरियाबाबत अतिशय सजग आणि सावधान किंवा संवेदनशील असलेला जपान हा G7चा मेंबर असल्यामुळे हे घडू शकलं हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर म्हणजे ज्या अंडर सबमरीन केबल्स टाकल्या गेलेल्या आहेत इंटरनेट कनेक्शनसाठी त्याच्यामध्ये कसे खंड पाडले गेले वेगवेगळ्या ठिकाणी, त्या केबल कापल्या गेलेल्या दिसल्या. दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करण्याच्या कॅम्पेन कशा केल्या गेल्या नॉर्थ कोरियामधून, या सगळ्याचा एक आढावा घेतला गेला. त्याचबरोबर चीनकडून फिलिपाईन्स चा देश असेल किंवा त्याच्या आसपासचा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये इतर लोकांना चीन आतमध्ये येऊ देत नाही. त्यामुळे तो खोट्या प्रकारे कृत्रिम बेट तयार केलेत आणि मग त्याच्या आसपासची जागा सुद्धा आमची आहे आणि तिथून कोणी यायचं जायचं नाही असं चीन सांगत असतो. तेव्हा त्याच्यामुळे उर्वरित देशांचं जे स्वातंत्र्य आहे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरचं त्याचा संकोच झालेला आहे. आणि म्हणून युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑफ लॉ ऑफ सी, युएन क्लॉस असं ज्याला म्हटलं जातं, त्याची थेट पायमल्ली चीन सतत करत असतो. त्याचाही उल्लेख इथे केला गेला. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्याच्यामधली परत हे UN क्रॉस आणि अशा पद्धतीने जेव्हा चीन हा आक्रमक असतो तेव्हा तो तिथल्या शांततेचा केवळ भंग करतो असं नाही, तर संपूर्ण जगाची शांतता त्याच्यामध्ये ओढून आणली जाते, सुरक्षा ओढून आणली जाते. आणि त्या दृष्टिकोनामधून या लोकांनी त्याचा विचार केलेला दिसला. एकंदरीतच जवळजवळ 22 पॅरेग्राफ हे युक्रेन मधल्या युद्धावरती लिहिले गेले आणि त्याच्यामध्ये चीननी कशी शस्त्रास्त्र पुरवली आणि ड्युअल यूज कॉम्पोनंट म्हणजे म्हणताना तुम्ही म्हणाल, म्हणजे एक उदाहरण देते की बाबा कसला एक पार्ट आहे, पण तो पार्ट जसा ट्रॅक्टर मध्ये लागेल किंवा एखाद्या मोटर कार मध्ये लागेल तसाच तो एखाद्या लष्करी वाहनामध्ये सुद्धा लागू शकतो. ते अशा पद्धतीचे
दुहेरी वापर असलेल्या गोष्टी देखील चीननी रशियाला दिल्या आणि त्याच्यामुळे त्यांना युद्धामध्ये काही कमी पडलं नाही असा आक्षेप या लोकांचा आहे. तो देखील तिथे पुन्हा एकदा मांडला गेला. तेव्हा एकंदरीतच G7 मधला जो सूर होता तो चीनचा जो रोख आहे त्या रोखावरती होता आणि चीननी आपला जो एकंदरीत ही कामाची पद्धत आहे ती पद्धत बदलावी असं आग्रहाने सांगितलं गेलं. त्यांनी G7नी हे निक्षून सांगितलं की आम्ही चीनच्या विरोधात नाही. चीनचा आर्थिक विकास रोखला पाहिजे असं आमचं अजिबात मत नाही आणि आम्ही त्याच्यासाठी कुठलेही प्रयत्न करत नाही. पण त्याचबरोबर आम्हाला जसा भरभराट झालेला चीन हवा आहे तसंच तो ही भरभराट गाठण्यासाठी चीननी आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन करावं आणि आंतरराष्ट्रीय हितासाठी काम करावं. याचाच अर्थ असा की ते हित बघत असताना थोडीफार आपल्या हिताला मुरड घातली तरी चालेल, पण संपूर्ण जगाचा विचार करून चीननी आपलं जे काम आहे ते करावं अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. म्हणजेच कुठेही त्यांची आर्थिक प्रगती आम्हाला खुंटलेली पाहिजे किंवा चीन आज दुसऱ्या नंबरचा देश झालाय त्याला खाली खेचायचंय अशा पद्धतीच्या अभिनिवेशामध्ये काही हे दिलं गेलं नाही. ही गोष्ट एक खास इथे सांगितली पाहिजे आणि मग त्याच्यावरती आपल्याला असं हा जो सगळा प्रकार आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही देश जे आहेत तिथले ते अगदी चीनच्या विरोधामध्ये ज्याला म्हणतात तलवार उपसून पुढे आल्यासारखे. जसे युक्रेनच्या बाबतीमध्ये ब्रिटन हा तलवार उपसून पुढे उभा असलेला आपल्याला दिसतो तसा चीनच्या बाबतीमध्ये जपान असेल किंवा काही प्रमाणामध्ये ऑस्ट्रेलिया सुद्धा साऊथ कोरिया असेल तैवान असेल यांचे जे तीव्र आक्षेप आहेत ह्या आक्षेपांसारखा आक्षेप आपण घेत नाही आहोत. हे थोडस जास्त त्याच्यावरती भर दिला गेला आहे महत्वाचं आहे आणि हे मला असं वाटतं की अमेरिकेने जरी संपूर्ण लक्ष हे चीनकडे वळवलं G7चं तरी सुद्धा त्यांनी देखील कुठेतरी वाटाघाटी करण्यासाठी एक कॉमन ग्राउंड असावं लागतं, एक व्यासपीठ असावं लागतं आणि त्याचा विचार केला तर तुम्ही जी काही प्रपोजल देता त्याच्यावर चीनने विचार करून त्याला काउंटर प्रपोजल द्यावं अशी जर का तुम्हाला असेल आणि कुठलाही संघर्ष न करता तुम्हाला जर का प्रश्न सोडवावा असं वाटत असेल तर मग चीनला एका टोकाला नेऊन आणि त्याला एकलकोंडा करून जर का तुम्ही करायला जाल तर तो निश्चित अंगावरती उसळून येईल. तसं न करता सामोपचाराने असेल किंवा थोडाफार धाकदपटशाने असेल पण आपलं काम करून घेण्यावरती भर दिला गेलेला आहे. हा G7चा जो टोन होता तो आतापर्यंत दिसला नव्हता. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे मी म्हटलं चीनला दुखावणार नाही अशा पद्धतीचं सगळं एक हे होतं. कारण ह्याच्यामध्ये कुठेही शिंजांगमध्ये जे मानवाधिकाराचं हनन होतं म्हणून बायडेन सरकार सतत उच्च रवानी ओरडाआरडा करायचं. वेगवेगळ्या व्यासपीठावर त्याला प्रसिद्धी दिली जात होती. तिबेटमध्ये काय चाललंय, हाँगकाँगचं स्वातंत्र्य कसं हिरावून घेतलं गेलं, ह्या विषयांना G7नी स्पर्श करायचं सुद्धा टाळलेलं आपल्याला दिसते. अशा तऱ्हेने एकंदरीतच जी काही वचनं दिली गेलेली होती इकॉनॉमिक टाईज असतील चीन सोबतचे किंवा त्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दिसेल की भर जो दिला गेलेला आहे म्हणजे ट्रम्पचा जो हेतू आहे की जगामध्ये कुठेही नवीन युद्ध सुरू होऊ नये याच्यावरती त्यांनी जो भर दिला गेलाय ट्रम्प यांच्या धोरणामध्ये त्याचं पालन करत G7 मधून आलेलं हे निवेदन आहे. तेव्हा एक रोख तर तुम्हाला दिसतो या सगळ्या देशांना चीनच्या विरोधामध्ये उभं करणं हे मोठं काम होतं. आतापर्यंत आपण म्हटलं की युरोपचा फॉर्म्युला अगदी सोपा होता. म्हणजे युरोपच्या सगळा जो भरभराट त्यांची झाली त्याचा फॉर्म्युला काय असं जर तुम्हाला कोणी विचारेल तर अगदी सोपं होतं. संरक्षणाची सगळी जबाबदारी अमेरिकेने उचलली होती. त्यांना त्याची काही तोशीच नव्हती. स्वस्तात स्वस्त माल चीन बनवतो आणि आपल्याला देतोय त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगची तोशीच नव्हती. त्यांच्या देशामध्ये जनतेला स्वस्त माल मिळत होता म्हणून जनता सुखात होती आणि
स्वस्त दरामध्ये तेल आणि एनर्जी देणारा रशिया होता. यांच्या जोरावरती युरोपाची सगळी भरभराट जी आहे ती आधारित होती, ती सगळी आज कोलमडलेली दिसते. तेव्हा एक प्रकारे अमेरिकेने संरक्षण काढून घेतलेलं आहे, रशियाने एनर्जी नाकारली नाही, पण यांनीच त्यांना दूर लोटलेलं आहे. आणि तिसऱ्या बाजूला आता चीनला सुद्धा बाहेर बाजूला करायचं का, हा प्रश्न G7 देशांच्या मनात असेल. परंतु निदान निवेदनात तरी काही बाबी या स्पष्ट मांडल्या गेलेल्या आहेत. अर्थात टोकाला जाऊन चीन बिथरेल अशा पद्धतीचं जसं वागणं बायडेन सरकारच्या काळामध्ये झालं, पुतीन बिथरतील त्यांना अशाच पद्धतीने त्यांना चिथावणीखोर वक्तव्य केली गेली. ते चीनच्या बाबतीत करायचं टाळलं गेलेलं आहे. ही खरी त्या म्हणतात आपल्याला ही चांदीची झालर आहे त्या सगळ्या. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.